नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. महापालिकेच्या वतीने गरीब व विद्यार्थ्यांना लॅपटॉप वाटप करण्यात आले असले तरी या खरेदी प्रक्रियेमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप नगरसेवकांनी महापालिकेच्या सर्वसामान्य सभेत केला. नगरसेवकांनी सांगितले की 35,000 रुपये किमतीचे लॅपटॉप तब्बल 50,000 रुपयांना खरेदी करण्यात आले असून त्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे लॅपटॉप वापरले गेले आहेत. त्यामुळे यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. अधिकाऱ्यांकडून सफाई देताना सुमारे 9,000 रुपये सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशनसाठी खर्च झाला असल्याचे सांगितले गेले. मात्र नगरसेवकांनी यावर नाराजी व्यक्त केली. नगरसेवक रवी साळुंखे यांनी लॅपटॉप वाटप केल्यानंतर ते पुन्हा परत का मागवले गेले असा सवाल उपस्थित केला. याचे समाधानकारक उत्तर अधिकाऱ्यांकडून मिळाले नाही. महापौर मंगेश पवार यांनी या प्रकरणाची सखोल तपासणी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे लवकरच या खरेदी प्रक्रियेची चौकशी होणार आहे. बेळगाव शहरातील फोर्ट रोड येथील एका ऑटोमोबाईल दुकानाला काल सोमवारी रात्री शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीमध्ये हजारो रुपये किमतीचे टायर्स, ग्रीस तसेच इतर स्पेअर पार्ट्स जळून खाक झालेत. घटनेची माहिती मिळताच मार्केट पोलीस आणि अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांकडून तातडीने कारवाई करत आग आटोक्यात आणण्यात आली. या भीषण दुर्घटनेमुळे परिसरामध्ये बराच वेळ धुराचे लोट पसरले होते. आग लागल्याचे निश्चित कारण शॉर्ट सर्किट असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला असून मार्केट पोलीस ठाण्यामध्ये या घटनेची नोंद झाली आहे. शहरातील टिळकवाडी येथील टिळकवाडी क्लबच्या ताब्यावरून आज मंगळवारी बेळगाव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार चर्चा झाली. सत्ताधारी गटाने हा मुद्दा सभेच्या प्रारंभीच उपस्थित केला. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले की टिळकवाडी क्लबने महापालिकेविरुद्ध न्यायालयात दाद मागितली असून सद्यस्थितीत हा विषय न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे कोर्टाच्या निर्णयानंतरच पुढील कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र यावर सत्ताधारी गटनेत्यांनी नाराजी व्यक्त करत महापालिका प्रशासन या विषयात उदासीनतेने का वागत आहे असा सवाल उपस्थित केला. क्लबचा ताबा लवकरात लवकर घेण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेचा वेग वाढवावा व यावर तातडीने निर्णय घ्यावा अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. या चर्चेमुळे टिळकवाडी क्लबच्या ताब्यावरून महापालिकेची भूमिका आणि पुढील कारवाई काय असेल याकडे आता शहरवासियांचे लक्ष लागले आहे. खानापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रातील भोजनालयात अन्नातून 22 प्रशिक्षणार्थींना विषबाधा झाली आहे. रविवारी रात्रीच्या भोजनानंतर प्रशिक्षण शाळेतील 22 प्रशिक्षणार्थींची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून राज्यातील विविध जिल्ह्यांमधून 9 महिन्यांचे मूलभूत प्रशिक्षण घेण्यासाठी खानापूर शहरातील कर्नाटक राज्य पोलीस प्रशिक्षण शाळेमध्ये आलेल्या प्रशिक्षणार्थींपैकी रविवारी रात्री अन्न खाल्लेल्या 22 प्रशिक्षणार्थींना उलट्या, ताप आणि थकवा जाणवू लागला. तातडीने त्यांना काल सोमवारी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर आता उपचार सुरू असून आज त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा दिसून आली आहे अशी माहिती देण्यात आली. शहरातील खडेबाजार परिसरात बेशिस्त पार्किंग आणि वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून महापालिकेच्या अतिक्रमण विभाग व रहदारी पोलिसांचे दुर्लक्ष हे यामागचे मुख्य कारण ठरत आहे. अतिक्रमणावर कारवाई थंडावल्याने व्यापाऱ्यांनी रस्त्यावरच दुकान थाटून फेरीवाल्यांनी ठाण मांडणं सुरूच ठेवलं आहे. याचाच परिणाम म्हणून रस्त्याच्या दोन्ही बाजूनी पार्किंग केलं जात आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. विशेष म्हणजे मंगळवारी दुकाने बंद असतानाही सायंकाळी 5:30च्या सुमारास मोठ्या प्रमाणावर वाहतूक अडथळा निर्माण झाला होता. खडेबाजार ही बाजारपेठ जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून ग्राहक खेचून आणते. त्यामुळे येथे वाहतूक सुरळीत राहणं गरजेचं आहे. मात्र अतिक्रमण आणि पार्किंगच्या बेफामपणामुळे नागरिक त्रस्त झालेत. प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन अतिक्रमण आणि पार्किंगवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी होत आहे. संततधार पावसामुळे घटप्रभा नदी दुथडी भरून वाहत असून बेळगाव जिल्ह्यातील जगप्रसिद्ध गोकाक धबधबा सध्या पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे. गेल्या 4 दिवसांपासून धबधब्याचा प्रचंड जलप्रवाह सुरू असून तो पाहण्यासाठी पर्यटकांची पावले गोकाककडे वळत आहेत.
सुमारे 171 फूट उंचीवरून 581 फूट रुंदीने कोसळणारा हा धबधबा सध्या धडकी भरवणारा आणि मनमोहक दृश्य निर्माण करत आहे. मुसळधार पावसामुळे पाण्याचा जोर अधिकच वाढला असून निसर्गप्रेमींचा ओघ वाढत आहे. तथापि घटप्रभा नदीच्या किनाऱ्यावर आणि धबधबा परिसरामध्ये सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रशासनाने प्रवेशावर बंदी घातली आहे. त्यामुळे पर्यटकांना धबधबा पाहण्याचा आनंद घेता येत असला तरी जवळून अनुभवण्यास मज्जाव करण्यात आलाय. शहरातील ब्रिटिशकालीन सब रजिस्ट्रार कार्यालयाची इमारत अत्यंत जीर्ण स्थितीत पोहोचली आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे इमारतीत ठिकठिकाणी पाण्याची गळती होत आहे. भिंतींना मोठमोठे तडे गेले असून ही इमारत कधीही कोसळू शकते अशी भीती कर्मचाऱ्यांसह नागरिकांमध्ये आहे. तसेच कार्यालयीन परिसरात अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलंय. पावसाचं पाणी साचलं असून डासांचा प्रादुर्भावही वाढलाय. या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय. या संदर्भात कर्मचाऱ्यांनी नागरिकांनी संबंधित विभागाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप ठोस पावले उचललेली नाहीत. गोडसेवाडी येथे महापालिकेच्या परवानगीशिवाय बेकायदेशीररित्या प्लॉट विक्री केली जात असल्याचा मुद्दा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज मंगळवारी उपस्थित करण्यात आला. नगरसेवक रवी धोत्रे यांनी याबाबत आवाज उठवत सांगितले की सिंगल लेआउट पूर्णपणे बेकायदेशीर असून याची सखोल कायदेशीर चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली. या प्रकरणी 7 जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सभेमध्ये दिली. महापालिकेच्या परवानगीशिवाय करण्यात येणाऱ्या प्लॉट विक्रीवर कठोर कारवाई करावी आणि अशा प्रकारांना आळा बसावा यासाठी नियमित तपासणीचे निर्देश दिले जावेत अशी एकमुखी मागणी नगरसेवकांनी केली. कर्नाटक सरकारने रेशन दुकानधारकांना प्रत्येक ग्राहकाला पावती देण्यासाठी प्रिंटर वापरण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या आदेशाला रेशन दुकानदारांकडून तीव्र विरोध असून सरकारने प्रिंटर पुरवावेत, आम्ही स्वतः खर्चून ते घेणार नाही अशी स्पष्ट भूमिका रेशन दुकानदारांनी घेतली आहे. या मागणीसाठी आज बेळगाव जिल्ह्यातील शेकडो रेशन दुकानधारक एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. सध्याच्या आर्थिक अडचणी, दुकानातील अल्प नफा व प्रिंटरचे देखभाल या सर्व खर्चामुळे प्रिंटर खरेदी शक्य नाही असं निवेदनात नमूद करण्यात आलंय. दुकानदारांच्या म्हणण्यानुसार सरकारकडून डिजिटल यंत्रणा लादली जात आहे, मात्र त्यासाठी आवश्यक सुविधा मात्र पुरवल्या जात नाहीत. त्यामुळे राज्यभरातील रेशन दुकानदारांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. प्रशासनाकडून याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा दुकानदार व्यक्त करत आहेत. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. तुरमुरी कचरा डेपो संदर्भातील रिसन्स्टेबिलिटी प्रकरणामध्ये महापालिकेने वेळेवर वकील नेमला नसल्याने न्यायालयाने महापालिकेला 30,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. या निष्काळजीपणाबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत नगरसेवक संतोष पेडणेकर यांनी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. महापालिकेच्या आज पार पडलेल्या सर्वसाधारण सभेमध्ये त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी सांगितले की संबंधित प्रकरणात योग्य कायदेशीर प्रतिनिधित्व न झाल्यामुळे महापालिकेला आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे जो अधिकारी यासाठी जबाबदार आहे त्याच्याकडून हा दंड वसूल करण्यात यावा अशी ठाम मागणी त्यांनी केली. याशिवाय महापालिकेतील अन्य कायदेशीर बाबीही नियमबाह्य आणि वेळेवर होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे महापालिकेसाठी नव्या आणि सक्षम वकिलाची नेमणूक करण्यात यावी अशी ही मागणी सभेमध्ये करण्यात आली. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विधानसौध येथे आयोजित कार्यक्रमामध्ये भाग घेताना कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार सायकल चालवताना तोल जाऊन खाली पडले. कार्यक्रमाचा एक भाग म्हणून त्यांनी विधानसौध परिसरात पर्यावरणपूरक संदेश देण्यासाठी सायकलिंग केले. मात्र सायकल थांबवत असताना अचानक संतुलन ढळल्याने ते खाली पडले. पडल्यावर हसत त्यांनी उपस्थित पत्रकारांना विनंती केली, अरे हा व्हिडिओ प्रसारित करू नका. मात्र तोवर एका पत्रकाराने तो क्षण मोबाईलमध्ये टिपून सोशल मीडियावर टाकला सुद्धा. त्यामुळे काही क्षणातच हा व्हिडिओ व्हायरल झाला. शिवकुमार यांना काहीही इजा झाली नसून त्यांनी पुन्हा हसतच कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. हा प्रकार सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय बनलाय.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष अधिकारी व उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या 15 जून रोजी वाढदिवसानिमित्त ठाणे येथे कार्यक्रमामध्ये सीमा भागात वैद्यकीय सेवेबद्दल वैद्यकीय समन्वयक प्राचार्य आनंद आपटेकर यांना कृतज्ञता प्रत देऊन सन्मानित करण्यात आले. मालोजीराव अष्टेकर माजी महापौर व सरचिटणीस मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती व महाराष्ट्र एकीकरण समिती नेते रमाकांत कोंडुस्कर यांच्या प्रयत्नांनी सीमा भागामध्ये गावामध्ये वैद्यकीय सहायता निधी महाराष्ट्रातून मिळण्यास सुरुवात झाली. या कार्यक्रमात सीमा भागातून मालोजी व कोंडुस्कर यांना आमंत्रित करण्यात आले होते. येणाऱ्या काळामध्ये अजून चांगल्या रीतीने सीमा भागात वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे आपण चांगले प्रयत्न करत राहू असे आश्वासन चिवटे यांनी दिले. मंगेश चिवटे यांना फोनवरून अष्टेकर आणि कोंडुस्कर यांनी शुभेच्छा दिल्या. अलीकडील काळामध्ये देशात विविध ठिकाणी झालेल्या दुर्दैवी घटना, बेंगळुरूमधील चेंगराचेंगरी, पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटना, उत्तराखंडमधील हेलिकॉप्टर अपघात आणि अहमदाबाद जवळील विमान दुर्घटना यामध्ये अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. या सर्व मृतांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि नोकरी देण्याची शिफारस करणारा ठराव आज बेळगाव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. विरोधी गटनेते मुजम्मिल डोनी यांनी या सभेत हा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर स्थानिक आमदारांनी देखील याला पाठिंबा दर्शवत राज्य व केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा अशी मागणी केली. महापौर मंगेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा ठराव मंजूर करण्यात आला. प्रत्येक पीडित कुटुंबाला आर्थिक भरपाईसह पात्रतेनुसार सरकारी नोकरी देण्याची शिफारस यामध्ये करण्यात आली आहे. सभेमध्ये उपस्थित सर्व नगरसेवकांनी एकमताने या ठरावाला पाठिंबा दिला. गेल्या काही दिवसांपासून चिकोडी उपविभागासह शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा, वेदगंगा आणि दूधगंगा नद्यांच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे. दूधगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये तब्बल 5 ते 6 फूट वाढ झाल्यानं चिकोडी तालुक्यातील मलिकवाड दत्तवाड बंधारा पूर्णतः पाण्याखाली गेलाय. या पाण्यामुळे कर्नाटकातील मलिकवाड आणि महाराष्ट्रातील दत्तवाड यामधील सायंकाळपासूनची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. नागरिकांनी या मार्गाचा वापर करू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा सतर्क असून नागरिकांनी नदीकाठी जाऊ नये व सुरक्षित अंतर राखावे असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक पाऊस सुरू राहिल्यास नद्यांच्या पाणी पातळीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहरातील शिवाजीनगर परिसरामध्ये अनेक ठिकाणी गटारी तुंबल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. गटारी साफ न केल्यामुळे डासांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढत असून विविध आजारांचा धोका निर्माण झालाय. स्थानिक नागरिकांच्या मते गटारींमध्ये कचरा व साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरत असून या परिसरात राहणं अवघड झालंय. विशेषतः पावसाळ्यात ही समस्या अधिक तीव्र होत आहे. येथील स्थानिक नगरसेवकांनी या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन गटारी स्वच्छ करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने वेळेवर उपाययोजना न केल्यास नागरिकांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय. महापालिकेने त्वरित स्वच्छता मोहीम राबवून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे. पर्यावरण रक्षणासाठी झाडे लावण्याचा महत्वपूर्ण उपक्रम बेळगाव वन विभागाकडून राबवण्यात येत आहे. शहरात तसेच उपनगरात झाडे लावण्यासाठी वन विभाग पूर्णपणे सज्ज असून नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. बेळगाव फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून 50हून अधिक प्रकारच्या झाडांची रोपे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या रोपांच्या जपणुकीसाठी वन विभागाचे कर्मचारी अमृत चलवादी, बसू खानापुरी आणि सोमू यांनी विशेष मेहनत घेतली आहे. त्यांच्या प्रयत्नातून आतापर्यंत हजारो झाडे लावण्यात आली आहेत. या उपक्रमाचा उद्देश पर्यावरण संतुलन राखणे, हरित आच्छादन वाढवणे आणि प्रदूषण कमी करणे हा असून नागरिकांनी पुढाकार घेऊन झाडे लावावीत आणि पर्यावरण रक्षणामध्ये आपला वाटा उचलावा असे वन विभागाने स्पष्ट केले आहे. शहरातील वेगा हेल्मेट कंपनीकडून महापालिकेला सुमारे 7 कोटीहून अधिक रुपयांचा कर थकलेला असून या थकबाकीबाबत आज महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये गंभीर चर्चा करण्यात आली. सभेमध्ये वेगा कंपनीने दीर्घकाळापासून कर भरणा न केल्यामुळे महापालिकेचे मोठे नुकसान होत असल्याचे गटनेत्यांनी निदर्शनास आणून दिले. यावर वेगा हेल्मेट कंपनीने त्वरित थकबाकी भरावी, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी असा ठराव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला.
महापौर मंगेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत संबंधित विभागाला नोटीस बजावणे आणि वसुली प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. पावसाळ्याची चाहूल लागताच तालुक्यातील शेतकरी रताळी लागवडीमध्ये व्यस्त झाले आहेत. जमिनीत ओलावा निर्माण होताच शेतकऱ्यांनी शेतात कामाची गती वाढवली असून रताळी लागवडीसाठी मशागत, बीज रोपण आदी कामे सुरू केली आहेत. रताळी हे एक महत्वाचं कंदमूळ असून कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन देणाऱ्या पिकांपैकी एक मानलं जातं. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील अनेक शेतकरी यंदा मोठ्या प्रमाणात रताळी लागवड करत आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी वेल लावणं सुरू केलं असून काही ठिकाणी शेतीची मशागत अंतिम टप्प्यात आहे. नेपाळ येथे पार पडलेल्या 160व्या साऊथ एशियन चॅम्पियनशिप बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये बेळगावच्या 3 बॉडी बिल्डर खेळाडूंनी उज्ज्वल यश संपादन केलंय. या खेळाडूंनी कर्नाटक संघातून खेळताना उत्कृष्ट कामगिरी केली असून बेळगावचा नावलौकिक वाढवला आहे. 65 किलो वजनी गट तसेच 85 किलो वजन गटामध्ये किरण वाल्मिकी याने कांस्य पदक पटकावले. त्यांच्या या यशाबद्दल बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशन आणि कर्नाटक बॉडी बिल्डिंग असोसिएशनकडून विशेष अभिनंदन करण्यात आले. या प्रसंगी माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल, अजित सिद्धन्नवर, उद्योजक दिलीप चिटणीस, शिरीष गोगी आणि रोटरी क्लबचे माजी जिल्हा गव्हर्नर अविनाश पोद्दार आदी उपस्थित होते. यावेळी स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या बॉडी बिल्डर्सचा जिल्हा संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. खेळाडूंनी यशानंतर संघटनेचे आणि प्रशिक्षकांचे आभार मानले असून पुढील स्पर्धांसाठी अधिक मेहनतीने तयारी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर केएलई श्री बीएमके आयुर्वेद महाविद्यालयात मयुरा योगासन स्पर्धा भव्य दिव्य पद्धतीने संपन्न झाली. यावेळी भारत नाट्य योगासने सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. मोरारजी देसाई योग अनुसंधान केंद्र व केसीपीआर बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या योग दिनाचे हे 11वे वर्ष असून स्पर्धेमध्ये 120हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. प्राध्यापक डॉक्टर संदीप सगरे, योग विभाग प्रमुख बीएमके आयुर्वेद महाविद्यालय यांच्या नेतृत्वाखाली विविध वयोगटातील एकूण 18 प्रकारच्या योग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये 8 ते 12 वर्षे, 13 वर्षे ते 17 वर्षे, 18 ते 22 वर्षे तसेच 22 वर्षांवरील खुल्या गटांमध्ये सहभाग घेतलेल्या स्पर्धकांची शारीरिक लवचिकता आणि तांत्रिक कौशल्य दिसून आले. याशिवाय भारत नाट्य योग, लयबद्ध योग, योग रंगोळी अशा स्वतंत्र स्पर्धा घेण्यात आल्या. बेळगाव शहरातील खानापूर रोड व टिळकवाडी भागातील जुना गुडशेड रोड जो कपिलेश्वर मार्गाला जोडतो या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आलेले नाही, त्यामुळे संपूर्ण रस्ता खड्ड्यात हरवून गेलाय. या मार्गावरून बेळगावच्या रेल्वे स्थानकाच्या दक्षिण द्वाराकडे जाता येते, त्यामुळे येथे नेहमीच अनेक वाहनांची वर्दळ असते. गुड्स कॅरियरमधील अनेक मोठ्या वाहनांची सतत ये-जा होत असल्याने रस्त्याची स्थिती अधिकच वाईट झाली आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना अपघाताचा धोका संभवतो. तरी संबंधित प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन या रस्त्याची लवकरात लवकर डागडुजी करावी अशी विनंती येथील व्यावसायिक व रहिवाशांकडून केली जात आहे. बेळगाव शहरामध्ये मटका जुगार खेळवल्याप्रकरणी पोलिसांनी 2 वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकून 4 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सीसीबी विभाग व मारिहाळ पोलिसांनी संयुक्तपणे राबवली. कलमेश बसप्पा कालेरी याने तुंबरगुड्डी येथे सार्वजनिक ठिकाणी मुंबई मटका अंकावर लोकांकडून पैसे घेऊन जुगार खेळवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सीईएन पीएसआय मंजुनाथ भजंत्री आणि त्यांच्या पथकाने धाड टाकून यावेळी आरोपीकडून 2,700 रुपये रोख व 6,000 किमतीचा मोबाईल तसेच मटका लिहिण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. याबरोबर इतर 2 आरोपी रमेश बडनायक व जिया इनामदार यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी मारिहाळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलाय. आज मंगळवारी आरोपी शांतप्पा भीमप्पा बागराई राहणार हुदली याने हुदली साखर कारखान्याजवळ मुंबई मटका खेळवताना मारिहाळ पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून 1,220 रुपये व मटका संबंधित साहित्य जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दोन्ही प्रकरणांची सखोल चौकशी सुरू असून आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.